हॅलो मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं। तर रवीचा ट्रेडिंग कट्टा या चॅनलच्या माध्यमातून मी आज तुम्हाला खंडोबाच्या उपवासाचं काय महत्त्व आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर सर्वांनी व्हिडिओ बघा, न स्किप करता। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे सर्वांसाठी, सर्व व्यक्ती आणि माणसासाठी पण चांगला व्हिडिओ आहे। खंडोबाच्या उपवासाचं काय महत्त्व आहे तर मी ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, न स्किप करता। तर खंडोबाच्या उपवासाचं काय महत्त्व आहे तर चला आता व्हिडिओला सुरू करू। तर 8 पायऱ्या दिलेल्या आहेत। 8 पायऱ्यापैकी सर्व पायऱ्याचे नियम पाळायचे। तर खंडोबा हा भक्ताचा कैवारी आहे। रविवारी केला जाणारा खंडोबाचा उपवास श्रद्धा, भक्ती आणि मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो। तर 8 पायऱ्या आहेत, 8 स्टेप आहेत। तर ते स्टेप आता पहिला स्टेप वाचून दाखवतो मी। 1 नंबरचा स्टेप आहे लवकर उठणे। रविवारी पहाटे लवकर उठून आंघोळ करावी आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावेत। चांगले कपडे घालायचे रविवारी सकाळी उठल्यावर। तर 2 नंबरचा स्टेप आहे पूजा तयारी। 2 नंबरची स्टेप आहे पूजा तयारी। खंडोबाची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ ठिकाणी ठेवून हळद, फुले, धूप, दीप, नैवेद्य याची पूजा तयारी करावी। तर हा 2 नंबरचा स्टेप होता। आता 3 नंबरचा स्टेप आहे खंडोबाची पूजा। 3 नंबरची स्टेप आहे खंडोबाची पूजा। खंडोबांना हळद अर्पण करावी, फुले व्हावीत आणि मनोभावे पूजा करावी। 3 नंबरची स्टेप होती मित्रांनो। 4 नंबरची स्टेप आहे उपवास संकल्प। खंडोबाच्या चरणी उपवासाचा संकल्प करावा आणि मनोकामना बोलून दाखवावी। 4थ्या स्टेपमध्ये मनोकामना बोलून दाखवावी 4 नंबरच्या स्टेपमध्ये आहे। तर 5 नंबरचा स्टेप आहे उपवास पाळणे। दिवसभर उपवास करावा, फळ, दूध किंवा फराळाचे पदार्थ घेऊ शकता। 5 नंबरच्या स्टेपमध्ये आहे। तर 6 नंबरचा स्टेप आहे खंडोबाचं नामस्मरण। येळकोट जय मल्हार या मंत्राचा जप करावा आणि खंडोबाच्या गाण्यावर श्रावण करावे। गाणे म्हणायचे खंडोबाचे आणि मंत्राचा जप करायचा येळकोट 6व्या स्टेपमध्ये। तर 7वा स्टेप आहे नैवेद्य अर्पण। संध्याकाळी खंडोबांना नैवेद्य दाखवून आरती करावी। म्हणजे 7व्या स्टेपमध्ये दाखवलेलं आहे नैवेद्य दाखवून आरती करायची खंडोबाची। तर 8 नंबरची स्टेप आहे उपवास सोडणे। आरतीनंतर प्रसाद द्यावा आणि उपवास सोडावा। शक्य असल्यास गरजू लोकांना अन्नदान करावे 8 नंबरच्या स्टेपमध्ये। तर सर्व 8 स्टेप संपलेले आहेत। तर थोडंसं महत्त्व आहे, महत्त्वामध्ये थोडी माहिती थोडीशी। तर खंडोबाचा उपवास केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, मनोकामना पूर्ण होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते। तर 8 नंबरच्या 8 स्टेप झालेले आहेत। आणि कशी वाटली खंडोबाच्या उपवासाची माहिती आणि महत्त्व कशी वाटली, खंडोबाच्या उपवासाचं काय महत्त्व आहे ते सांगितलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून। तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। लवकरच असाच लॉंग व्हिडिओ घेऊन येईल। रवीचा ट्रेडिंग कट्टा या चॅनलच्या माध्यमातून मी माहिती सांगितली। तर कशी वाटली ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। लवकरच अशी अजून माहिती घेऊन येईल दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। रवीचा ट्रेडिंग कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच मी अशी नवीन माहिती घेऊन येईन। तर इथपर्यंत बाय।